गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणुका, स्थानिक पातळीवरील निवडणुका आल्या की शिक्षकांना काम करावं लागतं हे ठरलेलंच आहे। तसंच सरकारी योजनांचा आढावा, माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कामही शिक्षकांना दिली जातात। त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याच्या अनेक तक्रारी पालकांकडून होत आल्या आहेत। यावर आता निर्णय घेणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। राज्यातील शिक्षकांची किमान 50% अशैक्षणिक कामं कमी करण्याचा निर्णय येत्या 15 दिवसातच घेण्यात येईल। जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होते, यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकवण्याचे आव्हान आहे। यासाठी शाळांमधील गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। जे आपण त्या ठिकाणी घेऊया, परंतु त्याच्या सोबतच आपण जर बघितलं असेल तर परीक्षा ह्या सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत। कोणाला त्रास देण्याचा याच्या पाठीमागे हेतू नाही, परंतु शेवटी आपली मुलं त्यांनी अभ्यास केला पाहिजे, परीक्षेमध्ये सामोरं जात असताना त्यांनी तयारी केली पाहिजे, ही त्याच्या पाठीमागची भावना आहे। ती फाउंडेशन सारख्या सेवाभावी संस्था आहेत की जे साधारणपणे 90% निधी ते स्वतः देतात। जिल्हा नियोजनच्या माध्यमातून पण 5% निधी असतो। इतरही जे काही हेड्स आहेत, मग MREGच्या माध्यमातून आपण शाळेचं कंपाऊंड बांधू शकतो। गौण खनिज निधी जो काही हेड आहे त्याच्यातनं पण काही निधी आपण या कामांच्यासाठी वापरू शकतो। एकंदरीत काय तर वेगवेगळ्या हेड्स मधनं निधी उभा करून या सर्व सुविधा विद्यार्थ्यांच्यासाठी, शाळेच्यासाठी कशा देता येतील त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे। नाही, आपण बघितलं असेल की आपले जे शिक्षक बांधव आहेत यांच्यावर अशैक्षणिक कामांचा मोठा बोजा असतो आणि म्हणून पाठीमागच्या काळामध्ये या संदर्भामध्ये एक समिती गठीत करण्यात आलेली होती। त्या समितीच्या माध्यमातून कोणती अशैक्षणिक कामं आपण कमी करू शकतो की जेणेकरून शिक्षक बंधू भगिनी पूर्ण जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट ते विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्यासाठी वेळ देऊ शकतील। या दृष्टिकोनात ती समिती गठीत करण्यात आलेली होती। त्या समितीचा अहवाल आता प्राप्त झालेला आहे आणि त्या अनुषंगाने बऱ्यापैकी अशैक्षणिक कामं शिक्षक बांधवांची कमी केली जातील।